भोंदूगिरीला खतपाणी घालणाऱ्या रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा. शिवभक्त सचिन पाटील फटाले यांची आक्रमक मागणी. केदारखेडा प्रतिनिधी बीके धसाळ. स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा भोंदूबाबा अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या एका घटनात्मक पदावरील व्यक्तीने अशा वादग्रस्त भोंदूबाबासोबत वावरणे हे अत्यंत लांछनास्पद असून त्यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी आक्रमक मागणी शिवभक्त सचिन पाटील फटाले यांनी केली आहे. नेमके प्रकरण काय? काही दिवसांपूर्वीच स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्या भोंदूगिरीचे आणि फसवणुकीचे अनेक कारनामे चव्हाट्यावर आले असतानाच राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे त्याचे फोटो समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका जबाबदार पदावरील व्यक्तीने अशा प्रवृत्तींना पाठबळ देणे हे पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का देणारे असल्याचे बोलले जात आहे. सचिन पाटील फटाले यांचा संताप. या प्रकरणावर बोलताना सचिन पाटील फटाले म्हणाले की महिलांना न्याय देणारे आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या खुर्चीवर बसून जर अशा भोंदू प्रवृत्तींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठबळ मिळत असेल तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे? हे चित्र पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. अशा व्यक्तीला पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. आंदोलनाचा इशारा. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन राज्य सरकारने रुपाली चाकणकर यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी फटाले यांनी केली आहे. जर सरकारने यावर योग्य कारवाई केली नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. या मागणीमुळे आता या प्रकरणाला अधिक धार चढली असून शासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.